मन हेच मुख्य आहे. श्रावस्ती जेतवन महाविहारात चक्खुपाल नावाचा एक अंध अरहंत होता. सकाळी तो विहारात फिरत असताना त्याच्या पायाखाली अनेक कीटक मारले जात. एके दिवशी काही भिक्षूंनी ही बाब भगवंताला सांगितली. भगवान म्हणाले, भिक्षूंनो, चक्खुपाल अहंत भिक्षू आहे. अहंताला जीवहिंसा करण्याची चेतना होत नसते. तेव्हा त्या भिक्षूंनी तथागताला विचारले, भन्ते, अरहंत प्राप्तीकरिता पूर्वजन्मात पुण्य केले असून सुद्धा चक्खुपाल अंध का झाला? तथागत म्हणाले, मागील जन्मी तो भिक्षू वैद्य होता. त्यावेळी त्याने दृष्ट हेतूने एका स्त्रीला घातक औषध देऊन तिची दृष्टी घालवली. ते पापकर्म तेव्हापासून चक्खुपालाचा पाठलाग करीत आहे. त्याने ह्यावेळी या जन्मात त्याचे फळ दिले. जसे गाडीला जुंपलेल्या बैलाचा पाठलाग चाके करतात, त्याचप्रमाणे व्यक्तीने केलेले पापकर्म आपले फळ देण्याच्या वेळेपर्यंत त्याचा पाठलाग करीत असतात. मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान म्हणजे मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान, मनोमय आहे. जर कोणी दूषित मनाने वचन बोलतो किंवा काम करतो तर दुःख त्याचे अनुसरण तसेच करते. जसे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पायाचे तिन्ही चाके करतात. वाईट चिंतन व कृती आपल्याला दुःख उत्पन्न करून देते.